तर मित्रांनो, आपण आज शिकणार आहोत ॲक्शन वर्ब. तर इथं आहे पहिला वर्ब आहे वॉक. वॉक म्हणजे चालणे. तुम्ही जेव्हा कुठे जाता, म्हणजे विदाऊट व्हेकल तुम्ही कुठे फिरता, तुम्ही पायानेच फिरता आणि त्यालाच आपण वॉक म्हणतो. वॉक म्हणजे चालणे. त्याच्यानंतर इथं सेकंड वर्ब आहे बघा, एक मुलगी पळते. तर तिथं आहे रन. हा रन पण काय झाला, हा एक वर्ब झाला बघा. इथं काय आहे, रन. रन म्हणजे पळणे. चालण्याची रन म्हणजे चालण्याची जी एक पद्धत असते, पण ते चालण्यापेक्षा ती जोरात आपण कुठे जाऊ शकतो त्याला रन म्हणतात. म्हणजेच की आपण चालतो, तर आपण चालत चालत आपल्या मित्राच्या घरी गेलो तर आपल्याला टाईम तर लागेलच, पण पळत पळत जर का आपल्या मित्राच्या घरी गेलो तर आपण चालण्याच्या स्पीडपेक्षा डबलची स्पीडने आपण मित्राच्या घरी लवकर पोचू. तर म्हणून त्याचा अर्थ आपल्याला रन आहे. रन म्हणजे पळणे. इथं आहे थर्ड वर्ब आहे लाफ. लाफ. आता लाफ सगळे करता. लाफ म्हणजे हसणे. जर का कोणी मित्राने जोक वगैरे कोणी मारला तर सगळेच हसतात. हसणे ही कॉमन गोष्ट आहे. वॉक आणि रन ही पण कॉमन गोष्ट आहे. तर आपण आता फोर्थ वर्ब बघूया. हा इथं फोर्थ वर्ब इथं आहे क्रूल. क्रूल म्हणजे आता बघा, लहान बाळ, तुम्ही त्या लहानपणी डायरेक्ट चालणं शिकले का नाही? तर पहिले रेंगत रेंगत, मग गुडघ्यावर, मग पायावर. तसंच हे बाळ पण क्रूल करते, म्हणजे रेंगणे. तो खाली रेंगतोय. तर आणखी इथं आहे क्राय. क्राय म्हणजे काय, तर रडणे. तर रडतात सगळेच. कोणी रडत नाही, कोणी समजून घेतं, पण जास्त करून सगळे रडतात. असा प्रसंग येतो सगळ्यांच्या जीवनामध्ये की तो रडेन. इथं आहे आता दुसरा वर्ब आहे पुश. पुश म्हणजे काय, तर लोटणे. आणखीन आहे पुल. पुल म्हणजे काय, खेचणे. आता लिसन म्हणजे काय, ऐकणे. आता ऐकतात सगळेच. आता मी जे बोलतोय ते तुम्हाला ऐकू येणारच आहे, कारण की तुम्ही ऐकताय. त्याच्यानंतर सिंग म्हणजे गाणे म्हणणे. त्याच्यानंतर आहे रीड म्हणजे वाचणे. वाचता लिहिता सगळ्यांनाच येतं. इथं आहे सिट डाऊन म्हणजे काय, तर खाली बसणे. इथं आहे डान्स म्हणजे काय, नाचणे. इथं आहे थिंक म्हणजे काय, तर विचार करणे. की आपण आता खूप गोष्टीचा विचार करतो. आपण 24 तासाच्या आत लाखोपेक्षा जादा वेळेस आपण खूप साऱ्या गोष्टीचा विचार करतो. तेही 24 तासात फक्त. हे विचार आपल्या ब्रेननीच होता. आता मी हे बोलतोय तुमच्यासोबत, हा सुद्धा माझा एक विचार आहे. तर विचार करण्याची ती क्षमता माणसामध्ये असलीच पाहिजे. इथं आहे स्माईल म्हणजे काय, आता तुम्ही सांगा. बरोबर, हसणे. इथं आहे नंतर ईट म्हणजे जेवणे. तर मित्रांनो, हे आपले ॲक्शन वर्ब झालेले आहे. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आणखीन व्हिडिओसाठी कमेंटमध्ये आम्हाला सांगा की आणखीन तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर आम्ही आणखीन तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी आणखीन असेच व्हिडिओ बनवू. आणि बघण्यासाठी धन्यवाद. तो बाय.